हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करते, बाबासाहेबांना वंदन करते, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते। आज मी इथे जे आपलं प्रचंड हे तुम्ही जे बहुसंख्य बघताय, आपले आधारस्तंभ जे खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत, परत आमदार तुकाराम खाते साहेब आहेत, तसेच कामिनी वहिनी शेवाळे आहेत, आपल्या शाखा प्रमुख आहेत, महिला शाखा प्रमुख कडूताई आहेत, तसेच आपले तुषारदादा सामंत आहेत। आपले हे जे सगळे शिवसैनिक आहेत, जे माझ्या खांद्याला खांदा लावून बंधू आणि भगिनी ह्यांचं सगळं प्रेम जे तुम्हाला दिसतंय, त्याच्यामुळे मी अशी खूप उत्सुक आहे की जे ही महानगरपालिका जे उमेदवारी मला महायुतीने दिलेले आहे, सगळं विश्वास दाखवलेला आहे, त्याच्यामुळे हे त्यांचं सगळं उत्साह असं मला मी जोशात आहे की बाबा लोकांचं जोश बघून मी स्वतःला समाजसेवा करण्यात उत्सुकता दाखवली आहे आणि पाऊल टाकलेलं आहे, आणि त्यांच्या सगळ्यांची जी मला साथ मिळते त्यात मी मला धन्य समजते। समाजसेवा करता करता जे त्यांनी माझं काम बघितलंय, बाबांवरचा विश्वास आहे, आणि शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना आहेत, लाडके भाऊ योजना आहेत, अजून खूप अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आहेत, आणि खूप असं काही त्यांनी केलंय जे आता आपण बघतो की काही लोकांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे देवदर्शन वगैरे घडवता येत नाही। काही लोक म्हणजे घरचं वातावरण थोडंसं दूषित असल्यामुळे लोक आई वडील वगैरे थोडेसे गावी जातात, काही फॅमिली छोटी घरं आपल्या इकडे आपली जी हा 153 जो वॉर्ड आहे, हा आपला थोडासा जास्त मी बोलणं स्लम एरिया असल्यामुळे काही गोष्टी त्यांच्या पूर्ण होत नाही। त्यांच्यासाठी खूप अशा सुविधा शिंदे साहेबांनी आणलाय। आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आपले फडणवीस साहेब आहेत, तसेच उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, ह्यांनी जे असं कामाचा जो धूमधडाका 3.5 वर्षात लावलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना असं उत्सुकता मिळाली आहे की खरंच काहीतरी वेगळं असं घडणार आहे, आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला साहजिक दिसतंयच। जसे खाते साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुषार खाते जे माझे मिस्टर आहेत, त्यांनी कामं इकडे केलेली आहेत। युवा सेना जे आपली युवा पिढी आहे, सगळे इकडे तुम्ही बघत असाल, बहिणी भगिनी आणि भाऊ आपले आहेत, त्यांनी ते सगळे कधी पण म्हणजे असं सांगतीलच की जसे खाते साहेबांनी त्यांच्यावर प्रेम दाखवले, तुषारदादांनी पण त्यांच्यावर खूप असं प्रेम दाखवलं आहे, आणि त्यांना जे काही कामं वगैरे आहेत ते बाबांपर्यंत पोहोचून पूर्ण करायचा प्रयत्न केलाय। आणि मला ती संधी मिळाली, आपलं आता हे आरक्षण लेडीज झाल्यामुळे त्यांची एक अर्धांगिनी म्हणून माझ्यावरती जबाबदारी आली आहे, आणि ती मी जसं बाबांनी खूप प्रयत्न असं करून लोकांना सेवा करण्याचा जो वसा उचललेला, आणि माझ्या घरातून जे मला वसा आणि वारसा मिळालाय, तो पुढे नेऊन मी समाजसेवेचं कार्य पूर्ण करेन असं मी बोलेन। ठामपणे तुषार खाते माझ्या 100% मी बोलेन, माझ्या साथ म्हणजे मला खूप साथ ते देत आहेत, आणि मी बोलले मगाशी बोलल्याप्रमाणे जे मला घराचं वसा आणि वारसा मिळालेला आहे तो मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते, आणि तुषार खातेंची पूर्णतः मला साथ आहे, माझ्या फॅमिलीची साथ आहे, आणि शिंदे साहेबांचा, शेवाळे साहेबांचा, आपल्या शेवाळे वहिनींचा, तसेच सगळ्या पूर्ण आपल्या शिव बांधवांचा मला खूप खूप म्हणजे आधार आहे। वार्ड हा 153 हा हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानणार हा वार्ड आहे 153। त्याच्यामुळे हा वार्डामध्ये तन्वी तुषार खाते यांचा विजय हा नक्कीच आहे, आणि माननीय आपले आमदार तुकारामजी खाते साहेब यांनी गेल्या वर्षभरात की भरपूर लोक उपयोगीची कामं केली, लादीकरणाचे काम, गटराचे काम, नंतर समाज मंदिराचे काम, ओपन शेडचे कामे, आणि दुसरी गोष्ट 2000 या यात्रेकरूंना तीर्थयात्रा घडवून आणली खाते साहेबांनी। त्याच्यामुळे तन्वी खातेंचा विजय हा नक्की आहे। जय महाराष्ट्र। मला खरोखरच आनंद वाटतोय। मी अगोदर पण बोलले होते की आम्ही समाजसेवा करतो, आम्हाला परमार्थाची खूप आवडत आहे, आणि जनतेची सेवा करायची ही आम्हाला संधी मिळालेली आहे। त्याचं सोनं करणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आताच्या ह्या योजनेची संधी लाडक्या बहिणींना मिळाली। अशा लाडक्या बहिणी, अशा लाडक्या मैत्रिणी मला ह्या क्षेत्रामध्ये त्यांचा सेवा करायला मिळाली, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो, आणि मी अगदी जोशामध्ये काम तर करतेच। या क्षेत्रामध्ये हे माझ्यासाठी राजकीय क्षेत्र नसून हे सामाजिक क्षेत्र म्हणून मी माझं काम करत असते। खरोखर मी सामान्य स्त्री म्हणजे मी घरगुती एक लेडीज टेलर होती, म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये मी गृहिणीच होते, पण या क्षेत्रामध्ये मला आवड म्हणजे आमचे खासदार राहुल शेवाळे, आमच्या कामिनी वहिनी, अविनाश राणे साहेब यांनी मला एक संधी दिली का जेणेकरून मी माझ्या समाजाचं काम करत असताना मला हा एक संधीचा चान्स मिळाला, त्याचं संधीचं सोनं करावं, आणि ते सेवा ही मी चांगली करेन, आणि मला विश्वास आहे जेणेकरून या सरकारने ह्याच्या अगोदर कुठल्या सुखसोयी सुविधा नव्हत्या, महिलांसाठी खूप अशा सुखसुविधा आणलेल्या आहेत, आणि त्याच्यावरती महिला आमच्या खूप खुश आहेत, आणि
हे दिसतंय हा जनसमुदाय जो जमलेला आहे तर या सरकार नक्की नक्की शिंदे साहेबांनी ते सांगितलंय लाडकी बहिणी योजना केली आणि त्याच्यामध्ये ह्या लाडक्या बहिणींना ह्या इलेक्शन मध्ये महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त तिकीट मिळाले आहेत आणि त्या लाडक्या बहिणी ह्या दिसताय तुम्हाला उत्साह किती लाडक्या बहिणींचा आहे आणि शिंदे साहेबांनी हे पण सांगितलेलं आहे का 1500चे 2100 आम्ही करू हा एक आव्हान दिलेलं आहे.